नमस्कार, आज मी बनवणार आहे खूप टेस्टी असं झणझणीत चिकनचा रस्सा। तर असा हा चविष्ट चिकनचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे पावणा किलो चिकन घेतले। तर हे चिकन मी 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। हे चिकन धुतल्यावर यातील सर्व पाणी काढून त्यावर अर्धा चमचा मीठ घालून पाव चमचा हळद घालून घेतली आहे। हळद आणि मीठ या चिकनला चांगलं लावून घ्यायचे। हे आता 5 मिनिटं असंच ठेवून देऊया। इकडे मी गॅसच्या मिडियम फ्लेमवर एक पातेलं ठेवले। त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेतले। तेल हलकसं गरम झाल्यावर यामध्ये 7-8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत। नंतर 3 तेजपत्त्याची पाने घालून पाव चमचा हिंग घालून घ्यायचे। हे थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया। तेलामध्ये लसणीच्या पाकळ्या हलक्याशा फ्राय झाल्या की यामध्ये आता मीठ आणि हळद लावलेलं चिकन घालून घ्यायचे। यामध्ये सुरुवातीला पाणी न घालता असंच हे तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीचं चिकन शिजून तयार झाल्यावर हे खाताना खूपच टेस्टी लागतं आणि त्याबरोबर तांदळाची भाकरी आणि कांदा असेल तर अजूनच जेवणाची चव वाढेल। हे चिकन या तेलामध्ये असं चांगलं मिक्स केल्यावर यावर आता 2 मिनिटं तरी झाकण ठेवून देऊया। 2 मिनिटे झालेली आहेत। आता यावरील झाकण काढूया। यामध्ये आता मी 2 चमचे मालवणी मसाला घालून घेते। या मसाल्याऐवजी तुमच्याकडे जो घरगुती मसाला आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता। हा मसाला सुद्धा या चिकनमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। वरून यामध्ये मी चिकन शिजण्यासाठी पाणी घालून घेते। तर इथे मी सुरुवातीला 1.5 तांब्या पाणी घालून घेतले। तुम्ही हे चिकन भाताबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता। हे सर्व चांगलं मिक्स करून चिकन शिजण्यासाठी यावर झाकण ठेवून द्यायचे। आता हे चिकन शिजेपर्यंत मी इकडे वाटण तयार करून घेणार आहे। हे वाटण तयार करण्यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतले। तेल हलकसं गरम झाल्यावर त्यामध्ये 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेतले। हे सुके खोबरे या तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे। त्यांचा कलर हलकासा ब्राऊन होईपर्यंत हे चांगले भाजून घ्यायचे। तर इथे या सुक्या खोबऱ्यांचा कलर चेंज झालेला आहे। आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये मी आता पुन्हा 1 चमचा तेल घालून घेतले। यामध्ये आता 3 मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घातलेत। हे कांदे सुद्धा या तेलामध्ये चांगले मऊसूद होईपर्यंत परतत राहायचे। कांदे सगळीकडून सारखे भाजण्यासाठी चमच्याने सारखं हलवत राहायचे। आता हे कांदे हलकेसे मऊ झाल्यावर यामध्ये मी काही खडे मसाले घालून घेणार आहे। खडे मसाल्यांमध्ये 1 चक्रफूल घेऊन 14 ते 15 काळी मिऱ्या घेतल्या आहेत। त्याचबरोबर 4 लवंगा घेऊन 1 तुकडा दालचिनीचा घेतलाय। आता हे सर्व मी या कांद्यामध्ये घालून घेते। आता यामध्ये 20 ते 25 लसणीच्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत। यामध्ये जर तुम्हाला खसखस आणि बडीशेप घालायची असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता। हे सर्व मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचे। वरून यामध्ये 1.5 इंच अद्रकाचे बारीक तुकडे करून घालायचे। तर हा मसाला सगळीकडून सारखासा चांगला भाजत आलेला आहे। कांद्याचा कलर सुद्धा हलकासा चेंज झालाय। आता हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून थोडा वेळ थंड होण्यास ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण इकडे चिकन शिजले का बघूया। तर हे चिकन मी मध्ये 2 वेळा ढवळून घेतलं होतं। तर आता आपण यावरील पुन्हा झाकण काढून बघूया। चिकनला इथे मस्त अशी उकळी आलेली आहे। यामध्ये मी आता टोमॅटो घालून घेते। तर इथे मी कट केलेले मीडियम साईजचे 3 टोमॅटो घालून घेते। चिकन इथे थोडंसं अजून शिजायचं आहे। त्यासाठी यावर पुन्हा झाकण ठेवून मी थोडा वेळसाठी हे शिजत ठेवणार आहे। तर हे चिकन शिजेपर्यंत मी इकडे वाटण वाटून घेणार आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं सुकं खोबरं बारीक करून घेऊया। हे सुकं खोबरं छान असं बारीक झाल्यावर यामध्ये भाजलेले कांदे, अद्रक, लसूण आणि काही खडे मसाले ते यामध्ये घालून घ्यायचे। वाटण हे एकदम बारीक करून घ्यायचे, जाडसर अजिबात ठेवायचं नाहीये। यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि वरून थोडंसं पाणी घालून हे आता छान असं बारीक करून घेऊया। असं हे वाटण छान असं बारीक करून घेतले। इथे आता आपलं वाटण सुद्धा तयार झालेलं आहे। या पातेल्यावरील झाकण आता पुन्हा काढून बघूया। तर इथे मी तयार केलेलं वाटण या चिकनमध्ये घालून घेते। वरून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। इथे मी 2 चमचे मीठ घालून घेतले। वाटण सुद्धा यामध्ये छान असं मिक्स केल्यावर चांगली उकळी येऊन द्यायची। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी या चिकनमध्ये घालून घ्यायचे। या रस्स्याला चांगली उकळी आल्यावर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। पाण्याचं प्रमाण हे तुम्हाला किती चिकन घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालायचे। तर असा आपला खूप चविष्ट असलेला एकदम मस्त झणझणीत चिकनचा रस्सा बनून तयार झालाय। तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत। धन्यवाद।